आज मी दाखवते तांदळाची चकली आणि इथे तांदूळ आपला रेशनिंगचा घेतला आहे मी. मस्त त्याला साफ करून घेतला आहे आणि हा 3 दिवस पाण्यात भिजत ठेवायचं आहे. रोजचं पाणी चेंज करायचं आहे. इथे एकच टाईम दाखवले मी, पण असं 3 दिवस करायचे, पाणी चेंज करायचं. आणि त्याच्यानंतर मस्त मिक्सीमध्ये बारीक वाटून घ्यायचं, एकदम स्मूथ वाटायचा. पाण्याची गरज लागली तर टाका, वाटणं मला तर नाही लागली. मस्त हा सगळा मी वाटून घेतला आणि जसं की प्रमाण सेमच आहे, जेवढं ते पातेलं भरते त्याच पातेल्याने पाण्याचं घ्यायचं. तर जिरे, पापड, खारा, चवीनुसार मीठ आहे. आणि मस्त इथं आता पाणी मी टाकून घेतलं आहे. त्यानंतर जिरं, पापड, खारा, चवीनुसार मीठ. आणि तुम्हाला अजून व्हाईट चकली पाहिजे नसेल तर जिरं नाही टाकलं तरी चालणार आहे, पण मला जिरं आवडतं. मस्त आता उकळी थोडीशी फुडली की टाकून द्यायचं, म्हणजे त्यात गाठी होत नाही, हलवतं वगैरे हात पण दुखत नाही. एकदम अशी पद्धत छान मी करते म्हणून सांगते. त्यानंतर हे चांगलं आपलं पीठ शिजून द्यायचं. मस्त एक वाफ पण काढायची. मस्त आपलं पीठ शिजले त्यानंतर परत 1-2 मिनटं ठेवून द्यायचं. चांगलं शिजलं पाहिजे म्हणजे चकलीचा तुकडा पडत नाही. आणि त्याच्यानंतर आपली बघू शकता की चिक मस्त हा तांदळाचं चकलीचं मस्त झालं आहे, शिजलं आहे मस्त. चकल्या ते मी टाकून घेतल्यात. त्यानंतर 1 दिवस घरात सांगले धूळ बसत नाही, लगेच नाही ठेवायची. उन्हात आपली सुकून पण झाली आहे. आता मी तळून दाखवते. मस्त आपल्या आता इथं मी तेल पण ठेवले साईडला. हे बघा तळून आणि मस्त फुलते, खूप छान होते चवीला पण. नक्की करून बघा अशी पद्धतीने, खूप छान होते. आणि नक्की करा लाईक, शेअर, कमेंट. बघू शकता चकली खूप छान.